शेतकरी उपाशी, अरे शेतकरी उपाशी, शेतकऱ्याची कर्जमाफी अरे कापसाला भाव, कापसाला भाव, आमदार बोलतात पैसे, शेतकऱ्याला नाही पैसे, शेतकऱ्याला नाही पैसे, शेतकऱ्यांचा सातबारा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा झालाच पाहिजे. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, झाली पाहिजे. उपाशी, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कापसाला सीसीआयनी खरेदी 15/8 पहिले तर 6 क्विंटल होत, आता 15 क्विंटल हेक्टरी मदत हे केलेली. आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्याला 10-15 क्विंटल जर कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? आणि 7,000 रुपयाचा दर आहे, तोही लांब धाग्याचा कापूस. आणि यांनी निर्यात कर शून्यवर आणलाय, 12% होता. म्हणजे आता यावेळेस संपूर्ण आयात केला जाईल कापूस, आणि आयात केल्यानंतर या कापसाचे भाव गडगडतील. व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल दराने कापूस टाकावा लागेल. शेतकरी यातून उद्ध्वस्त होईल. धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 4,000 रुपये सोयाबीनला भाव. लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना? कुठला हमी भाव आहे, कुठला कापसाला दर आहे? म्हणून या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय.